संकटे झेलून अनेक अपमान पचवून देखील स्त्री शिक्षणासाठी ठामपणे उभा राहणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाईंना त्रिवार वंदन। त्यांनी समाजात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करून त्यांचे जीवन उजळण्यासाठी ज्यांनी समाजाचा रोष पत्करून छळ आणि अपमान सोसून हाडांचे काढे करून सामाजिक सुधारणा घडवून आणण्यात आपली काया झिजवली, आजही सावित्रीबाई फुले यांचे नाव इतिहास वर्णाक्षराने लिहिले गेले। त्यांच्या विचारांचा, कार्यांचा आणि संस्कारांचा आज जागर होतो आहे। आज या ठिकाणी बालिका दिन साजरा करण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या विचारांचा उपस्थित सर्व मान्यवरांचे आम्ही आदरभाव स्वागत करतो। त्यांचे खूप छान वाक्य या क्षणी आठवते। ते म्हणतात, तू काहीही कर पण दुःखाच्या पिंजऱ्यात स्वतःला बंदीवान करून घेऊ नकोस। त्या पिंजऱ्याचे दार उघड, पंख पसर आणि आकाशात भरारी मार। जीवनाचा अर्थ त्या आकाशाला विचार। हाच जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी ज्यांनी स्त्री शिक्षणाचे द्वार खुले केले, महिलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या पंखात बळ भरलं आणि ज्ञानाच्या आकाशात भरारी मारण्यासाठी पंख पसरवायला ज्यांनी स्फूर्ती दिली, त्या रणरागिणी क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या चरणी पुनर्शः एकदा अभिमानाने नतमस्तक होतो की आम्ही उंच भरारी घेऊ, गृह सौख्याच्या बाहेरच देशवासीही करू। सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका होत्या। सावित्रीबाई फुलेंचा विवाह लहानपणी ज्योतिबा फुले सोबत झाला। ज्योतिबा फुलेंनी त्यांना वाचणे आणि लिहिणे शिकले। धन्यवाद। माझे आम्ही सर्व कलेत पारंगत होऊ, ज्ञान मनोरंजनाबरोबर माणुसकीचे धडे देऊ। दुसऱ्याचा नमस्कार, माझे नाव रिद्धी आहे। आज मी सावित्रीबाई फुले हे पहिले शिक्षिका होते। सावित्रीबाई फुले पहिले 1831 रोजी सातारा जिल्ह्यात नायगाव इथे झाला। सावित्रीबाई हे पहिले शिक्षिका होते। धन्यवाद। तीन दुबळ्यांच्या मदतीला आधाराची काठी हो। तिसरी विद्यार्थिनी समृद्धी देवा श्रीखंडे ही आपलं मनोगत व्यक्त करेल। नमस्कार मंडळी, माझे नाव समृद्धी देवा श्रीखंडे आहे। मी जे 2 शब्द सांगत आहे सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला होत्या। शिक्षिका आणि समाजसेविका होत्या। त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला। सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। त्यांचा विवाह लहान वयात ज्योतिबा फुले यांच्याशी झाला। ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले। ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भारतात मुलीची पहिली शाळा काढण्याचा मान मिळवला। त्यांना समाजातील वाईट प्रथांना विरोध केला। त्यांचा 10 मार्च 1897 रोजी निधन झाले। त्यांना माझा कोटी कोटी प्रणाम। जय हिंद, जय भारत। शेण गोळ्या फेकले जरी अंगावरी, समाजाने स्त्री शिक्षणाच्या ध्यासाने सर्व झेलले सावित्रीने। सर्वांना माझा नमस्कार। मी नंदिनी वैष्णव, इयत्ता 10वी। सर्वप्रथम समाजसुधारक, शिक्षण तज्ञ आणि भारतातील पहिल्या महिला शिक्षिका यांना माझे विनम्र अभिवादन। सावित्रीबाई फुले यांचे कार्य नेहमीच आदर्श राहिले। 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे त्यांचा जन्म झाला। त्यांचे विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाले। इथून पुढे त्यांच्या जीवनाला विलक्षण वाटचाल मिळाली। ज्योतिबा फुले यांनी त्यांना खूप शिकवले आणि त्यांच्या साथीने 1848 साली पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली। समाजाने प्रचंड विरोध केला। जाती व्यवस्था
जाती व्यवस्था विरोधात त्यांनी ज्योतिरावांना खंबीरपणे साथ दिली. अशा थोर विधवा आणि अनाथांसाठी आश्रम सुरू केले. अशा थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांनी 10 मार्च 1897 रोजी जगाचा निरोप घेतला. चूल आणि मूल सोडून हाती धरायला शिकवली. पाटी वंदन त्या माऊलीला ज्यांनी जी झिजली आमच्यासाठी. शेण गोट्या सोसले अंगावर तरी पण घाबरली नाही. तुमच्यामुळे सावित्रीबाई आम्ही शाळा पाहिली. धन्यवाद. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव या गावी झाला. सावित्रीबाई फुले यांचा भारताच्या पहिल्या महिला शिक्षक होत्या. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्म. सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांचा विवाह लहान वयात ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. अंधारा जीवनात पेटवली ज्ञानाची ज्योती, स्त्रियांच्या अंधारा जीवनात पेटवली ज्ञानाची ज्योती, म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव तेजस्विनी रतन जाधव. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यात नायगाव या गावी झाला. त्यांचा लहान वयातच ज्योतिराव फुले यांच्याशी निधन झाले. विवाह झाले. ज्योतिबांनी ज्यांना लिहायला व वाचायला शिकवले. ज्योतिबांनी व सावित्रीबाई फुले यांनी भारतात पहिल्या मुलींची शाळा काढण्याचा मान मिळवला. एवढे बोलून मी माझे शिक्षणाची देऊन शिदोरी अज्ञानाचा अंधार टाळला. शिक्षणाची देऊन शिदोरी अज्ञानाचा अंधार टाळला. सावित्रीबाई तुमच्यामुळेच आम्ही या स्त्रीला सन्मान लाभला. माझे नाव साक्षी वैष्णव वर्गराव. आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल 2 वाक्य सांगणार आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. सावित्रीबाई फुले लहान असताना त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्यासोबत झाला. ज्योतिबा फुलेंनी लग्नानंतर सावित्रीबाई फुलेंना खूप शिकवले व सावित्रीबाई फुलेंनी ज्योतिबा फुलेंच्या साथीने पुणे जिल्ह्यातील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा उघडली. सावित्री अशा थोर शिक्षिका स्त्री शिक्षण सत्कार मूर्ती सावित्रीबाई फुले यांनी 10 मार्च 1897 रोजी या जगाला निरोप दिला. धोंडे सोसले तुम्ही आम्हाला शिकवण्यासाठी. दगड धोंडे सोसले तुम्ही आम्हाला शिकवण्यासाठी. प्रणाम माऊली तुमच्या या कष्टासाठी. बापाच्या वटवृक्षाखाली वेलींसाठी खत पाणी मागू तर हे आपले मनोगत व्यक्त करणार आहे. मुलींसाठी जगली. अज्ञानाच्या अंधारातून तिने ज्ञानाची वाट उजळली. अज्ञानाच्या अंधारातून तिने ज्ञानाची वाट दगड झेलले, शब्द झेलले तरी ती न थांबली. मुली शिकाव्या, पुढे वाढावे हेच तिचे स्वप्न होते. हातात पुस्तक, मनात धैर्य, कधी न संपणारे तिचे स्वप्न. धन्यवाद. सावित्रीच्या लेखी आम्ही सर्व क्षेत्रे पादाक्रांत करू. घराबाहेर देशाचेही नंदवनात रूपांतर करू. तिने उघडविले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रज्ञा संजय जाधव. मी इयत्ता 9वी विद्यार्थिनी. आज मी आपल्या समोर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलणार आहे. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार वंदन. स्त्रियांच्या शिक्षणाची खरी कैवारी सावित्री, तुझ्यामुळे शिकते आज प्रत्येक नारी.
सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. सावित्रीबाई आणि समाजात स्त्रियांना आणि दलित वर्ग शिक्षणापासून दूर ठेवले असता सावित्रीबाईंनी शिक्षणाचा दिवा पेटवला. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने त्यांनी 1848 साली पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्या काळात मुलींना शिकवणे हे मोठे महापाप मानले जाई. सावित्रीबाई शाळेत जात असताना लोक त्यांच्यावर दगड शेण फेकत, पण तरीही त्यांनी हार मानली नाही. साथीच्या आजारात रुग्णांची सेवा करत असताना स्वतःचा जीवही गमावला. त्यांचे जीवन म्हणजे त्याग, धैर्य आणि समाजासाठी समर्पणाचे प्रतीक आहे. आज आपण सर्वांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा आदर्श घेऊन शिक्षण, समानता आणि मानवतेचा मार्ग स्वीकारला पाहिजे. धन्यवाद. माझा नमस्कार. माझे नाव रोहन राहुल बनकर. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव या गावी झाला. सावित्रीच्या लेखी आम्ही दशदिशा उजळून टाकू, अज्ञानाच्या अंधकाराला मुळापासून तडीपार करू. धन्यवाद. आजचा कार्यक्रम इथे संपला आहे.